बिटकॉइन मध्ये पैसे गुंतवायचे तर इकडे लक्ष द्या. पहा मित्रांनो, आपण नेहमी पैसे जिथं गुंतवतो त्या ठिकाणी हे दोन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला परतावा किती भेटेल, कशा स्वरूपात भेटेल हा, आणि दुसरं म्हणजे तिथं ट्रान्सपरन्सी आहे का. मग ज्यावेळेस क्रिप्टोकरन्सी मध्ये, प्रामुख्याने बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी मध्ये ज्यावेळेस आपण गुंतवणूक करत असतो तर तिथं आपल्याला परतावा भेटल ही एकमेव आपली अपेक्षा राहते. दुसरा जो पॉइंट आहे की जिथं ट्रान्सपरन्सीचा, तो ट्रान्सपरन्सीच तिथं नसल्यामुळं आपल्याला हे कळत नाहीये की आपल्या पैशांचं पुढे काय होतं. मग बिटकॉइनच्या बाबतीत प्रामुख्याने काय घडतं की तिथं फक्त मागणी आणि पुरवठाच राहतोय, खरेदी आणि विक्रीच फक्त होते. आणि हा खरेदी विक्रीचा जो खेळ आहे हा खेळ टिपिकली सट्ट्याच्या प्रकारात मोडतो. मग जिथं सट्टा आहे आणि तिथं ट्रान्सपरन्सी नाहीये तर आपल्या पैशांना तिथं धोका संभवतो. अशा प्रकारे गुंतवणूक करत असताना फक्त हाव निर्माण होत असते आपल्या मनामध्ये की भविष्यामध्ये ह्या प्रकारचा आपल्याला चांगला परतावा भेटेल म्हणून आपण गुंतवणूक करत असतोय. आणि म्हणूनच या प्रकारच्या गुंतवणुकीला आपल्या देशानं गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली नाहीये. गुंतवणुकीच्या बाबतीत विचार करायचा असेल तर आपल्याला प्रामुख्याने आपण परताव्याची अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पारदर्शकता किती आहे हे पाहिलं पाहिजे. म्युच्युअल फंडच्याच बाबतीत जर विचार केला तर आपल्या पैशांचं पुढे काय होतं, आपण गुंतवलेलं 100 रुपये असतील तर त्या 100 रुपयाच्या पुढे काय होतं याची प्रचंड ट्रान्सपरन्सी आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं म्युच्युअल फंड सही आहे. आणि म्हणूनच या बाबतीत काही प्रश्न असतील तर या नंबरवरती संपर्क करा. थँक्यू.